सर्वांनी हा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती शेवटपर्यंत पहा. बाटलीबंद पाणी प्याल तर जीवानिशी जाल. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या बाटलीबंद पाण्यामध्ये सरासरी 2.4 लाख नॅनोप्लास्टिक पार्टिकल असतात. ते मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहेत, असा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून काढण्यात आला. त्यावर आधारित लेख प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. अंदाजापेक्षा अधिक प्लास्टिक कण. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी स्टिम्युलेटेड रॅमन स्कॅटरिंग मायक्रोस्कोपी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्याद्वारे बाटलीबंद पाण्यातील प्लास्टिकच्या कणांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी एका बाटलीत सरासरी 2.4 लाख नॅनोप्लास्टिक कण असल्याचे आढळून आले. शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा त्या बाटल्यांमधील पाण्यात अधिक संख्येने कण आढळून आले. गर्भवती मातेच्या गर्भात देखील जाते प्लास्टिक. 5 मिलीमीटर छोट्या तुकड्याला मायक्रोप्लास्टिक म्हटले जाते, तर नॅनोप्लास्टिक 1 मायक्रोमीटर आकाराचा असतो. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते माणसाच्या पचनक्रियेचे अवयव व फुफ्फुसांत प्रवेश करतात. तिथून ते रक्तात मिसळून साऱ्या शरीरभर पसरतात. त्यामुळे मेंदू, हृदय यांच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. गर्भवती मातेच्या गर्भात देखील हे प्लास्टिक कण जातात. प्लास्टिक कण नेमके कुठे कुठे आढळतात? खाद्यपदार्थात आढळणाऱ्या मायक्रोप्लास्टिक घटकांबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. प्लास्टिकचे कण नद्या, महासागर तसेच पर्वतशिखरांवरही आढळले आहेत. त्याचप्रमाणे या कणांनी आता खाद्यपदार्थ व पाण्यामध्येही शिरकाव केला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ सर्वांनाच शेअर करा.